सामोरं जात असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय ताकदीने लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि बारामतीच्या जनतेला ह्या बारामतीमध्ये चाललेली जी काही एकाधिकारशाही आहे त्याच्या विरोधामध्ये एक पर्याय आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। बारामतीच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हा असंतोष हा बारामतीचा मतदार हा मतदानाच्या माध्यमातून 100% ह्या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे आणि बारामतीचा मतदार हा एक सक्षम पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि तो आम्ही सक्षम पर्याय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं बारामती नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत ते आमचे ॲडव्होकेट गोविंद देवकाते हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही बारामतीमध्ये आत्ता आमचे नगरसेवकांचे 30 फॉर्म भरलेले आहेत आणि इतर लोकांची आमची आघाडी झालेली आहे। उद्या छाननी आहे, छाननीनंतर आमचा भारतीय जनता पक्षाचा पूर्णपणे 20 प्रभागातला पॅनल हा आम्ही उद्याच्याला संध्याकाळी जाहीर करू आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या बारामतीमध्ये एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। जनता उत्स्फूर्तपणे आमच्या पाठीशी राहणार आहे। जनतेच्या मनातला असंतोष जनता ही मतदानाच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि बारामतीमध्ये चाललेली ही जी काही खोटं जे काही सुशोभीकरण आणि अनेक मुद्दे आहेत ते आम्ही प्रचार सभेच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणू, जनतेवर झालेले अन्याय तेही आम्ही समोर आणू आणि एक सक्षम उमेदवार देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि बारामतीची जनता ही आमचा पर्याय स्वीकारेल अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे आणि ते स्वीकारेल ही खात्री आहे। विचारा तुम्हाला काय विचारायचं? इतर प्रभागातील उमेदवारांची यादी वाचायला जे आता तुमच्या नाही, आता असं आहे की आपल्याकडे सगळे 20 प्रभाग आहेत। 20 प्रभागापैकी 20 प्रत्येक प्रभागामध्ये 2 सीट्स आहेत आणि 20व्या प्रभागामध्ये 3 सीट आहेत, अशा आपले 41 सीट आहेत। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही 30 लोकांना आता एबी फॉर्म दिले। 30 लोकांची उमेदवारीची आम्ही नॉमिनेशन आज दाखल केलेले आहे। महिलांना संधी दिली आहे का त्यामध्ये? कुणाला? महिला उमेदवार। महिला उमेदवार ज्या ठिकाणी महिला आहेत त्या सगळ्या ठिकाणी महिलांचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि त्यानंतर उरलेल्या ज्या 11 जागा आहेत त्या 11 जागा आम्ही काही लोकांना पुरस्कृत केलेल्या आहे। म्हणजे 30 अधिक 11 41 पैकी 41 लोक नगरसेवक पदासाठी आम्ही उभा केलेले आहेत आणि शिवाय जी आमची नगराध्यक्षाची सीट आहे त्यासाठी की ॲडव्होकेट गोविंद देवकाते यांना आम्ही उमेदवारी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलेली आहे। आमच्या पॅनलमध्ये अत्यंत सक्षम उमेदवार आहेत। उदाहरणार्थ भामे, ॲडव्होकेट भामे असे वकील आहेत, शिकले सवरलेले लोक आहेत, महिला सुशिक्षित आहेत, डॉक्टर महिला आहेत, काय त्याच्यामध्ये चांगले उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही चांगल्या पद्धतीची फाईट देऊ शकू आणि चांगल्या पद्धतीचे यशही मिळू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। बारामतीमध्ये इंदापूर पॅटर्न होईल का? बारामती नाही, इंदापूर पॅटर्न हा वेगळा विषय आहे। इंदापूरमध्ये एक आघाडी झाली, इंदापूर विकास आघाडी वगैरे नावाने त्यांनी काहीतरी आघाडी केली असं तुमच्याच माध्यमातून मी ऐकलेलं आहे, पण आमच्याकडे आम्ही तसं न करता आम्ही पक्षाचा अधिकृत पॅनल उभा केलेला आहे आणि अधिकृत पॅनल उभा करत असताना आमचे समविचारी काही लोक आहेत, पण त्या प्रभागातल्या त्या लोकल अडचणी विचारात घेता आम्ही त्यांना पुरस्कृत म्हणून उभा केलेला आहे। ते माणसं आमचीच आहेत पण त्यांना पुरस्कृत म्हणून केलेलं आहे आणि 41 पैकी 41 लोक हे आमच्या विचाराचे आहेत आणि आमच्या समविचारी लोकांना एकत्रित करून 41 + 1 असं 42 लोकांचं आमचं पॅनल तयार आहे। समविचारीमध्ये इतर काय पक्ष आहेत का? समविचारी म्हणजे उदाहरणार्थ RSP आहे,
RSPचं राज्य लेवलला कुणाशी जमतं कुणाशी जमत नाही हा आमचा वेगळा विषय नाही, पण लोकल लेवलला RSPचे सगळे लोक आमच्या सोबत आहेत. RSPचा तालुका अध्यक्ष असेल किंवा त्याची पत्नी असेल किंवा त्यांचे काही 2 कार्यकर्ते असतील ते आमच्या सोबत आहेत. ते विचाराने आमच्याशी बांधील आहेत, आमच्या विचाराचे आहेत, म्हणून त्यांना आम्ही बरोबर घेतलंय, त्यांना पुरस्कृत केलंय, ते आमच्या बरोबर लढणार आहेत. कोणते मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहात? आता आपण तर सगळे लोकल लोक आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी तालुक्यातल्या माहिती आहेत. आज जर आमराई परिसरामध्ये आपण गेलो तर हे कॅनलचं जे कॉन्क्रिटीकरण झालंय, एवढा धो पाऊस पडून सुद्धा आज त्या लोकांना पाण्याचा प्रश्न आहे. तिथं जर गेलो तर आज काहीतरी समस्या आहे. अशा एक नाही शेकडो समस्या आहेत आणि वेळोवेळी रोज आम्ही कुणाच्या ना कुणाच्या निमित्तानं तुमच्या समोर येणारच आहोत. या सगळ्या समस्या तुमच्या समोर मांडणार आहोत. आता जस्ट आम्ही सगळे फॉर्म भरून त्या गर्दीतनं इथं आलोय आणि घाई गर्दीत तुमची आमची भेट होते. नजीकच्या 10 दिवसात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. बारामतीचा विकास एकदम चकाचक झाला. चकाचक झालाय ना विकास, पण चकाचक होत असताना चकाचकच्या मागे बिहाइंड द कर्टन काय ते तुमच्या समोर आणू आम्ही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी काही पवार गट निवडणूक लढवतोय, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी यांना एकत्र घेऊन निवडणूक लढवतोय. तिसऱ्या बाजूला तुम्ही, कशी एकंदरीत निवडणूक होईल? आता त्यांच्यामध्ये जी काही तुम्ही लोक आमच्याशी चर्चा करता तर तुम्ही लोकच ही चर्चा करता की 2 राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार आहे, 2 लोक एकत्रित येऊन ते पॅनल करणार आहेत, हे तुमच्या मार्फत आम्ही ऐकतो. आम्ही काही त्यांना विचारायला जात नाही. आम्ही आमच्या पक्षाशी बांधील आहोत, आमच्या पक्षाच्या विचारधाराशी बांधील आहोत. त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आम्ही आपलं सरळ आमच्या पक्षाच्या विचारधारेला धरून आमच्या विचाराचे लोक घेऊन पॅनल करतो. दुसरा काय करतो याच्याशी आमचं फार देणं घेणं आहे असं मला तरी वाटत नाही. राज्याचे नेतृत्व तुम्हाला इथं ताकद देते का? सभा होणार? 100% सभा होणार आहेत का? नाही असं एक राज्याचं नेतृत्व इतर जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये ज्या प्रमाणात इतरांना ताकद देतात किंबहुना त्यापेक्षा वाढवून ताकद आम्हाला दिली जाते. एक नाही अनेक गोष्टीमध्ये तुम्ही बघा, बारामती तालुक्यामध्ये राज्याच्या नेतृत्वाने ताकद दिली नाही असं नाही. ही जी आज तुम्हाला मोठमोठी कामं तालुक्यात उभा दिसतात ही केवळ राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेली कामं आहेत. हे होत असताना आज राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काय द्यायचं ठेवलं तुम्हाला? प्रत्येक गोष्ट जी गोष्ट मागेल ती दिली तुम्हाला. त्यामुळे राज्याचं नेतृत्व आम्ही जेवढं मागतो त्यापेक्षा जास्त मदत करतोय. मुख्यमंत्र्यांनी एकीकडे मला वाटतं काल स्टेटमेंट केलं की स्थानिक पातळीवरती लढताना मित्र पक्षांबरोबर लढताना जरी विरोधात लढले तरी ते मित्र पक्ष आहेत, शत्रू नाहीत, या दृष्टीने लढा म्हटले तरी तुम्ही प्रचारामध्ये जे मुद्दे घेऊन जाणार आहात विरोधात आम्हाला नेतृत्वाने जे सल्ले दिलेले आहेत ते असेच आहेत की तुम्ही कुणावरही व्यक्तिगत टिप्पणी करू नका. जसं समोरचे लोक करणार नाही तसं आम्ही करणार नाही. पण हे होत असताना ज्या म्हणून कामामध्ये 4 गोष्टीच्या उणिवा असतील हे दाखवणं म्हणजे टीका टिप्पणी होत नाही. आम्ही व्यक्तिगत लेवलला कुणाच्यावरच टीका टिप्पणी करायचा प्रश्न येत नाही. आमचा अजेंडा काय असेल, भविष्यामध्ये लोकांनी आम्हाला पसंती दिली तर पुढच्या 5 वर्षात काय आमचा अजेंडा असेल हे आम्ही लोकांसमोर मांडणारच आहोत ना. इकडे आहोत, तुम्ही इकडे बसतो. राज्यात तुम्ही राष्ट्रवादीवर महायुती म्हणून काम हे करताय, सरकार आहे, तर तुम्ही बारामतीमध्ये प्रयत्न केला का महायुती म्हणून राष्ट्रवादीला विचारणा प्रयत्न केला का? असं आहे त्याच्यामध्ये आम्ही 3 जण मिळून एकत्रित महायुती म्हणून राज्यामध्ये काम करतो. राज्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी ही मोठी पार्टी आहे. मोठ्या पार्टीने इतर छोट्या पार्ट्यांना बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन विचार विनिमय केला. बारामतीमध्ये तुम्ही बघत असाल तर आज बारामतीमध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीची सत्ता आहे. म्हणलं तर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे. मोठ्या पार्टीनी छोट्या पार्टीनं बोलवायचं असतं. छोट्या पार्टीने मोठ्या पार्टीला असं जाणं, आम्ही खेटायला जाणं बरोबर नाही. त्याने खरं तर आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते आपले देखील. उत्तर पूर्ण होते. त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला. आम्ही कुणाकडे गेलो नाही, आमचे कुणाचे प्रयत्न नव्हते. आम्ही अपेक्षित असं होतं की मोठी पार्टी तालुक्यातली राष्ट्रवादी म्हणलं तर मोठी पार्टी आहे. राष्ट्रवादी मोठी पार्टी, मग त्यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, या लोकांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्याशी विचार विनिमय करायला पाहिजे होतं. तशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न या तालुक्यामध्ये किंवा या शहरामध्ये झालेला नाही. तो प्रयत्न न झाल्यामुळे आम्ही आमची विचारधारा सोडून काही बाजूला चाललो नाही. आम्ही आमच्या विचारधारेप्रमाणे आम्ही आमच्या पार्टीचा पॅनल उभा करणं आमचं कर्तव्य म्हणून आम्ही केलेलं आहे. आता ही लढत मैत्रीपूर्व मारायची का ताकदीने लढणार?
नाही आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार. प्रत्येकाला प्रत्येकाची पार्टी वाढवायचा अधिकार आहे ना. त्याला जसं त्यांची पार्टी वाढवायचा अधिकार आहे तसं आम्हालाही आमची पार्टी वाढवायचा अधिकार आहे ना. त्यामुळे आम्ही ही इलेक्शन अगदी इझिली लढायची पण लढतो असं नका समजू. ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आणि आमची पार्टीही आम्हाला पूर्ण ताकद देणार. माळेगाव नगरपंचायतीमध्ये काय भूमिका असणार आहे? माळेगाव नगरपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही इंदापूरचा उल्लेख केला तसंच माळेगावमध्ये सगळ्याच समविचारी पक्षाला घेऊन भाजपने तिथे एक आघाडी केलेली आणि आघाडीच्या मार्फत माळेगावमध्ये ज्या 17-18 जागा आहेत त्या आघाडीच्या निमित्ताने आम्ही उभा करतोय आणि त्याच्या विरोधी म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल उभं आहे. तिथं 2 पॅनलमध्ये इलेक्शन आहे. तिथं शरद पवार गटाची आघाडी आहे, तिथं आघाडीत आहे नाही. तिथं सर्व पक्षीय जे राष्ट्रवादी विरोधी विचाराचे आणि आमच्या पूरक विचाराचे जे लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. अजित पवारांचे राष्ट्रवादी विरोधी ना? अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधी जे लोक आहेत ते सगळे तिथे एकत्र आले. बारामती शहरामध्ये जे काही राष्ट्रवादीने नगरसेवक दिलेत त्यामध्ये काही नाराज आहेत, तर तिथं कुठंतरी जातीचं राजकारण झालंय. तर यामध्ये देखील जातीचं राजकारण होईल का? आमच्यामध्ये आम्ही जात गोत असलं काही मानतच नाही. जातीचं राजकारण विषय आमच्याकडनं होणार नाही. आमचं कसं आहे, तत्वाचं राजकारण करणारे आम्ही तत्वाचे लोक आहोत. जातीचं राजकारण करणारे आम्ही लोक नाही. तर हे तर तुम्ही अनेक वर्ष बघतात. काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार? विजन म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही आणखी त्रुटी राहिलेल्या आहेत सरकारच्या माध्यमातून या त्रुटी पूर्ण व्हाव्यात. छोट्या मोठ्या लोकांची सेवा करता यावी या निमित्तानं अगदी चांगले चांगले उमेदवार आम्ही असे शोधून उमेदवार दिले. आमच्या पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक होते. अनेक लोक इच्छुक असताना आम्ही अनेकांना सांगितलं तुम्ही थांबावा. तुम्हाला थांबावं लागतं. तुम्हाला थांबावं लागतंय का? तर एक गोविंद देवकाते आज वकील आहे. ऍडव्होकेट गोविंद देवकाते एक चांगला मनुष्य आहे. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांच्या संपर्कातला ऍडव्होकेट भामी अत्यंत चांगला मनुष्य आहे. कोर्टात अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस आहे. डॉक्टर उज्ज्वला कोठारे डॉक्टर आहेत. असे उमेदवार घेतले की ज्यांना पुढचे विजन आहे की आपलं शहर कसं असावं, शहरामध्ये काय उणेवा राहिल्या त्या आपण कशा दुरुस्त कराव्यात असं बघणारे आम्ही सगळेच अशा विचाराचे लोक घेतलेले आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेक गेल्या 2-4-8 दिवसापूर्वी नगरपालिकेची निवडणूक लागायच्या अगोदर काही ओबीसी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडे अशी मागणी केली होती की ओबीसी समाजाचा चेहरा तिथं दिला तर आम्हाला न्याय मिळेल. तर त्यांच्या मागचा उद्देश त्यांचा असा होता ओबीसी समाजाचा की ओबीसी समाजाचं 48,000% मला वाटतं म्हणजे 48,000 मतदान आहे आणि इतर मागासवर्गीय SC ST OBC म्हणजे असं बघितलं तर 80-85% इतर सगळं आहे आणि मराठा समाजाचं 17,000 मतदान आहे. ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही की उद्या तुम्हाला भाजपचा उमेदवार म्हणून तुम्ही इथं ओबीसी समाजाचा चेहरा दिलाय तर कशा पद्धतीने मूळ असं आहे तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादीकडे ओबीसीचे कुणी लोक गेले असतील ते मला माहित नाही. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जी आकडेवारी सांगताय ती आकडेवारी ती वस्तुस्थिती धरून नाही. आकडेवारी तर अशी आहे की ओबीसीची इथं वोटर्स लिस्ट जास्त मोठी आहे. राहिला आमचा प्रश्न तर आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे. त्यामुळे आम्हाला ओबीसी वगैरे सांगायची शिकवायची आवश्यकताच नाही. भाजप म्हणजे ओबीसी ही आमची परिस्थिती आहे. एकंदरीत ही लढत पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार इथं सत्ता आहे आणि ते हजारो कोटीचा त्यांनी निधी आणलाय. हे विकास बी केला. ते सांगतात मी हे विकास फक्त मीच करू शकतो. तर या इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीला आपण कसं ते जे म्हणतात ना विकास मीच करू शकतो पण त्याला आमचंही योगदान कुठंतरी असेल ना. आता जर समजा मेडिकल कॉलेज इथं झालं या मेडिकल कॉलेजला सरकारने समर्थन दिलं नसतं का आयुर्वेदिक कॉलेज आपलं मेडदला झालं त्याला जर समजा सरकारने समर्थन दिलं नसतं मुख्यमंत्र्यांनी समर्थन दिलं नसतं झालं नसतं का आता उद्या जे होणार आपलं 100 कोटाचं हॉस्पिटल असेल आपलं आयुर्वेदिक कॉलेज असेल ऍग्रिकल्चर कॉलेज आहे या सगळ्या गोष्टीला सरकारचं समर्थन लागतं. आणि बारामतीच्या केसमध्ये बारामतीचे आमदार म्हणून अजित पवारांचं काम आहे सरकारच्या पुढे एखादी गोष्ट ठेवायची पण मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एवढा दानशूर मनुष्य आहे एवढा कामाचा मनुष्य आहे त्यांनी कधी विरोधक म्हणून बघितलं नाही बारामतीकडे. तुम्ही 100 मागता 200 कोटी रुपये घेऊन जा. आज महाराष्ट्रामध्ये जी मॅक्झिमम निधी मिळतो तो केवळ देवेंद्र फडणवीसांच्यामुळे मिळतो केवळ भाजपमुळे मिळतो. समोर उमेदवार सगळे बलाढ्य
आर्थिक दृष्ट्या? नाही, हे काय बारामतीकरांना नवीन नाही ना, पण आता काय झालं, लोकांना त्याच्या पुढे गेलेत, लोक त्याच्या पुढे गेलेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे की माळेगावमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी दर्शन झालंच ना. जरी लक्ष्मी दर्शन झालं तरी एक आमचा वयोवृद्ध नेता चंद्रराव तावरेंसारखा मनुष्य पैसे न वाटता निवडून आलाच ना. तशी आज आमची परिस्थिती अशी, आमचे उमेदवार जर बघितले तर लोक उमेदवारांना कॉन्ट्रीब्युशन देतील. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तुम्ही यायच्या पूर्वी एक गोविंदराव आम्ही आज सगळेजण तिथं बसलो होतो, कसं प्लॅनिंग करायचं. त्याला 4 लोकांचे फोन आले, आमच्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन लागलं तर आम्ही देतो. लोक स्वतःहून पैसे द्यायला लागले. आम्हाला पैसे वाटाविटायची काय आवश्यकता नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता 2-3 दिवस आहे. तोपर्यंत आघाडीमध्ये इतर काही पक्षांशी चर्चा होईल अजून, तुम्हाला असं वाटतं? नाही, मला असं आमच्याकडनं असा काही प्रयत्न झाला नाही. समोरच्याकडनं झाला तर काय परमेश्वर त्याला काय बुद्धी देईन आम्हाला माहित नाही. पण एक तुम्हाला खात्रीने सांगतो की आमचे 41+1 42 लोक आमचे आहेत. 42 लोक फर्म आहेत आमच्यासोबत. आमच्या 42 मध्ये 25 तारखेला विड्रॉल आहे. 25 तारखेपर्यंत यातला एकही मनुष्य इकडे तिकडे हलणार नाही. आमचा पॅनल ॲज इट इज राहील आणि दिलेल्या जनतेच्या ह्या आता जनतेने जो सपोर्ट केला त्या सपोर्टच्या भरोशावर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने इलेक्शन करू याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला गोविंदराव काय विचारायचं विचारा. गोविंदराव, फार मोठी लढाई आहे तुमच्या समोर, समोर मनाटे ताकते आहेत सगळ्या गोष्टींना. उमेदवार म्हणून तुम्ही काय आवाहन करताय? आज खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये एक भाजपचा सक्षम पॅनल उभा राहतोय. आमचे नेते आदरणीय बाळासाहेब तात्या गावडे, अविनाश मोठे, पांडुरंग कचरे असतील, आकाश कांबळे, आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज आमचा भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष पुरस्कृत लोकांना घेऊन आम्ही एक चांगलं पॅनल तयार करतोय. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की कशी लढाई होणार, तर धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती. कारण की इथला व्यवस्था ही खऱ्या अर्थाने आज कुठंतरी इथल्या प्रस्थापित मंडळीला कंटाळलेली आहे. इथली व्यवस्था परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे. कारण की आपण अनेक वर्ष पाहिले ह्या देशामध्ये, स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर आपण इंग्रजांची गुलामी स्वीकारली, त्याच्या अगोदर मुघलांची गुलामी होती, त्यानंतर आपण गेले 50 स्वातंत्र्यानंतर 50-55 वर्ष एकाच कुटुंबाच्या प्रभावाखाली काम करतोय. ते कुठंतरी इथल्या व्यवस्थेला परिवर्तन पाहिजे. आणि तुम्ही बघितलं त्यांच्या उमेदवाराची लिस्ट बघितली तर खऱ्या अर्थाने ते सुद्धा घराणेशाहीतूनच आलेले आहेत. त्यांच्याबद्दल कुठंतरी इथल्या जनतेचा राग आहे. आणि मला खात्री आहे की इथला मतदार मतक्रांतीच्या माध्यमातून इथं परिवर्तनाची दिशा घेईल. आणि आत्ताच आमच्या सर्व प्रमुखांनी सांगितलेले, ही निवडणूक साध्यापणाने होणार नाही. आमचे महाराष्ट्रातले सर्व नेतृत्व, आमचे महाराष्ट्राचे सगळे प्रमुख लोकांनी ही सिरियसली निवडणूक घेतलेली आहे. आणि मला माझ्यासारख्या एका छोट्या कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्याला आज आमच्या प्रमुखांनी जो विश्वास दाखवलेला आहे उमेदवारी देऊन, ही खऱ्या अर्थाने ही भारतीय जनता पार्टी आहे. आमचा चहा विकणारा माणूस सुद्धा ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. माझ्यासारखा साध्या कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला, ओबीसी समाजातला माणूस सुद्धा नगरपालिकेचा नगरसेवक होऊ शकतो आणि नगराध्यक्षाचा उमेदवार होऊ शकतो. हे फक्त घडू शकतं भारतीय जनता पार्टीत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी, आज तुम्ही परवा बिहारचं उदाहरण बघितलं तर बिहारमध्ये तुम्ही बघितलं तर संपूर्ण क्रांतिकारक पाऊल पडलं आणि संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट आलेली आहे. महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टीची लाट आहे. आज बारामतीचा जर विचार केला तर हा बारामती वेगळा प्रदेश नाही. तिथं सुद्धा भाजपा ह्या निवडणुकीमध्ये परिणामकारक आणि क्रांतिकारक निकाल देईल. कारण की आमचे, जसं तात्यांना सांगितलं, आमचे सगळे उमेदवार सुशिक्षित आणि अतिशय जाण असणारे, इथल्या व्यवस्थेशी मातीशी जुळलेले उमेदवार आहेत. आणि गेले अनेक वर्ष आम्ही विचार करतोय की कधीतरी ह्या बारामतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून मला एक उमेदवार म्हणून खात्री वाटते की पुढले 15 दिवस बारामतीमध्ये एक परिवर्तनाची लाट असेल आणि परिवर्तन होण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला मी सांगू शकतो की मागच्या 1 वर्षापूर्वीच आपले इथले जे नेतृत्व आहे त्यांच्या पत्नी बारामती शहरामध्ये 21,000 मायनस होत्या. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बारामतीचा मतदार हा सजग, जागृत आणि परिवर्तनवादी आहे. त्यामुळे ही निवडणूक परिवर्तनाला दिशा देईल असं मला वाटतं. एवढे सगळे उमेदवार तुमचे तयार होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत जे गुलदस्त्यात ठेवण्याचं नक्की कारण काय? कारण बीजेपीचे तात्यांनी सांगितलं 30 उमेदवार आमचे आहेत आणि बाकीचे आपण इतर घेणार आहोत. तुम्हाला यादी देणार होता त्यांचा प्रश्न असा, ते गुलदस्त्यात तेवढे दिवस ठेवले का? गुलदस्त्यात वगैरे काही नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा भूमिका जरा बीजेपीची उशिरा भूमिका घेतली. मी मगाशी जे विचारलं ना की बाबा गेल्या
नगरपालिकेच्या निवडणुका जशा घोषित झाल्या तशा आम्हाला काही पत्रकार बंधू फोन करत होते. आम्ही त्यावेळेस ठामपणे सांगत होतो की भारतीय जनता पक्षाचा पॅनल हा बारामती नगरपालिकेमध्ये होणार. कदाचित काहींना विश्वास नसेल, पण आम्हाला खात्री होती. आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय जनता पक्ष हा पूर्ण ताकदीने ह्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरला. ही निवडणूक लढवण्यासाठी नाही तर तो जिंकण्यासाठी उतरलेला आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींनी, आमच्या नेतृत्वाने ही निवडणूक अतिशय सिरियस घेतलेली आहे. बारामतीतला प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक सिरियस घेतलेली आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत. उमेदवार आहेत हे निष्ठावान आहेत का? काही उमेदवार आमचे सर्वच्या सर्व उमेदवार हे निष्ठावान उमेदवार आहेत. ह्या बारामतीमध्ये अनेक वर्ष ह्या निष्ठावान, भले आमचे उमेदवार आर्थिक कमकुवत असतील, पण पक्षावर त्यांची इतकी निष्ठा आहे, पक्षाच्या तत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे, पक्षाच्या नेतृत्वावर त्यांची इतकी निष्ठा आहे. म्हणूनच बारामतीमध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर या ठिकाणी सामोरे जात आहोत. तोच प्रश्न तात्या, खरं हा निवडणुकीच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण मुद्दाम तुम्हाला हे विचारायचंय. भारतीय जनता पक्ष बारामतीमध्ये अशी कितवी वेळ आहे की पूर्ण क्षमतेने स्वतःच्या बळावरती निवडणूक लढतो? नाही, स्वतःच्या बळावर असं पूर्ण 41-42 अशा सीट्स आम्ही लढवलेल्या नव्हत्या. ही पहिलीच वेळ? ही पहिल्यांदा आम्ही लढतोय. पण ज्या वेळेस आमचे मित्रपक्ष सोबत होते त्या मित्रपक्षांना घेऊन याही पूर्वी आम्ही इलेक्शन केलेले आहे. पण आता आम्ही पूर्ण ताकदीने आमची स्वतःच्या ताकदीवर आम्ही लढतो. पहिली वेळ. आता एक गोष्टी, निवडणुकाच्या कालावधीत आता 10 ते 15 दिवस उरलेले आहेत. राष्ट्रीय पातळी किंवा राज्य पातळीवर बारामती प्रचारासाठी खरं तर लोकल इलेक्शन मध्ये काय येऊ नये असं मला वाटतं. कारण त्याला असं होतं, त्यालाही अख्ख्या महाराष्ट्रभर जायचं असतं. पण जर समजा तुम्ही लोक म्हटलेच तर तुम्ही सांगाल त्या नेत्यांना आम्ही बोलू. इथं नेते तर आम्हाला कधीही मार्गदर्शन करायला चर्चा वगैरे झाली का? नाही, आम्ही चर्चा आज अखेर काही झालेली नाही. पण जर तुम्ही पत्रकार बंधू म्हणत असाल अमुक नेत्याला बोलवा, आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुम्ही सुद्धा मतदार आहात ना, असं कसं? आमच्या म्हणण्याने तुम्हाला सुद्धा ऐका ना, आम्ही कुठं एखादी गोष्ट चुकत असलो तर तुम्ही सुद्धा आम्हाला सांगायला पाहिजे बाबा या नेत्याला तुम्ही. वरिष्ठ नेते नाहीत आले तर मग त्याचा अर्थ शेवटी नेहमीच्या इलेक्शन सारखं नाही, असं होणार नाही. हे मॅनेज इलेक्शन नाही, आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार. पक्ष प्रोटोकॉल म्हणून हा प्रश्न विचारतायत. नेते येणार. महत्वाचा प्रश्न, शेवटच्या स्टेजला माहिती तर शिवसेना शिंदे गट आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी पवार गट आहे. शेवटच्या स्टेज पर्यंत तुम्हाला जर योग्य नगरसेवक देण्याची जर त्यांच्याकडून ऑफर आली तर काय तुमचं निर्णय? म्हणजे राष्ट्रवादीकडून ऑफर आली आता दोन गोष्टी आहेत की त्यांचे फॉर्म भरून झाले, आमचे फॉर्म भरून झाले. आता हे ऑफरचे दिवस गेले ना. आता हे फ्री आता करण्यात काही मजा नाही. हे करायचं तर पूर्वी 8-10 दिवसापूर्वी करायला पाहिजे. शरद पवार गटाकडून आली तर ऑफर? शरद पवार गटाचं शरद पवारांनी डिक्लेअर केलेलं तुम्ही ऐकलं नाही दिसत? इंदापूरमध्ये भाजपने ऐका ना, आमची अलर्जी आहे त्यांना बारामतीमध्ये. इंदापूरमध्ये शरद पवार गटासोबत भाजपने युती करून पॅनल स्थापन केलाय. आता तिथं त्यांची आघाडी आहे. शरद पवार गट वगैरे असं नाही. शरद पवार गटाचे नेते आहेत, तुमच्या पक्षात काम नेते आहेत, पण ते इंदापूर विकास आघाडीचे नेते आहेत. नाही, तोच हर्षवर्धन पाटील आज जरी शरद पवार गटामध्ये गेले असले तर एकेकाळी त्यांनी त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही बघा, ते आघाडीचेच आहे. ऐन वेळेस आली शरद पवार गटाची ऑफर तर आम्हाला काही ऑफरची आवश्यकता नाही. आम्ही आमच्या ताकदीवर लढायला समर्थ आहोत. त्या महत्वाचा एक शेवटचा प्रश्न, राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी युतीमध्ये आहे. मग असं असताना राष्ट्रवादी आणि भाजपकडून ओबीसी मराठा संघर्ष निर्माण केला जातोय का? कारण राष्ट्रवादीने सर्वसाधारण असताना मराठा कॅन्डिडेट दिलाय आणि भाजपकडून आता ओबीसी कॅन्डिडेटची त्या ठिकाणी घोषणा केली. मग बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला ओबीसी संघर्ष निर्माण करायचा आहे का? भाजपला असलं काहीच धंदा करायचं नाही. भाजपला फक्त काम करायचंय. आणि तुम्ही गेले ज्या दिवशी मोदी साहेब पीएम झाले तर 2014 पासून आतापर्यंत गेल्या 11 वर्षात बघा, आम्ही असला धंदा कधीच केला नाही. ह्याची त्याच्याशी लाव, त्याची त्याच्याशी लाव, फक्त विकास आहे का विकास. विकास तुम्हाला लोकांना दिसत असेल ना. आज हिंदुस्थानामध्ये बघा